नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपिसोड 2 गव्हर्नमेंटच्या हेल्थ स्कीम बद्दलच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंटची एक हेल्थ इन्शुरन्स स्कीम डिस्कस केली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 5 लाख रुपयेपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता. आणि आज या व्हिडिओमध्ये अशीच एक सरकारी योजना आपण डिस्कस करणार आहोत. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. तर काय आहे ही योजना आणि कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता, हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माझी छत्री आठवते का? मी नेहमी ती माझ्यासोबत ठेवतो, पाऊस असू दे किंवा गरमी असू दे. ती फक्त मला जवळ हवी आहे म्हणून. तर मित्रांनो, तुम्हाला काही लोक दिसतील ज्यांच्या हातात नेहमी छत्री असते. मग पावसाळा असू दे किंवा गरमीचे दिवस असू देत, ती छत्री त्यांच्यासोबत नेहमी असते. त्याची गरज पडेल नाही पडेल, पण ते ती छत्री त्यांच्याजवळ ठेवतात. इन्शुरन्सचं असंच आहे. तुम्हाला त्याची गरज कधी पडेल हे सांगू शकत नाही, म्हणून तुमच्याजवळ तो इन्शुरन्स असला पाहिजे. तर ह्या सरकारी योजनेबद्दलच्या काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग या योजनेची काय वैशिष्ट्ये आहेत ते थोडंसं डिटेलमध्ये बघूया. मित्रांनो, प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीचे 2 महत्त्वाचे पैलू असतात. सगळ्यात पहिला म्हणजे प्रीमियम आणि दुसरा म्हणजे कव्हरेज. आता प्रीमियम म्हणजे काय की तुम्ही जी अमाऊंट दर वर्षाला विमा कंपन्यांकडे भरता त्याला आपण प्रीमियम म्हणतो. तर कव्हरेज म्हणजे काय की तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य म्हणून जी रक्कम विमा कंपन्यांकडून मिळते ती रक्कम म्हणजे कव्हरेज असते. मित्रांनो, आपल्याबरोबर काहीही इव्हेंट कधीही होऊ शकतात. आरोग्याची इमर्जन्सी येऊ शकते किंवा मृत्यूसारखी घटना आपल्यासमोर येऊ शकते. मग आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांवर खर्चासाठी आणि आर्थिक गोष्टींसाठी कुठलाही भार येऊ नये म्हणून आपण इन्शुरन्स पॉलिसी घेत असतो आणि त्याचनुसार आपण प्रीमियम भरतो आणि तो प्रीमियम नंतर आपल्याला कव्हरेजची रक्कम देऊन जातो आणि ती रक्कम आपल्या कुटुंबियांसाठी खूप जास्त महत्त्वाची समजली जाते. मित्रांनो, कसं असतं, मेडिकल इमर्जन्सी ही काय सांगून येत नाही आणि आपल्याला त्या गोष्टीसाठी तयार राहण्यासाठी आपण इन्शुरन्स बाय करत असतो आणि त्याचा प्रीमियम भरत असतो आणि त्याचा जो काही फायदा आहे तो आपल्याला अशा काही इमर्जन्सी आल्यानंतर समोर येतो. जर समजा एखादी मेडिकल इमर्जन्सी आली आणि खूप मोठा खर्च तुमच्या समोर आला तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधले पैसे खर्च न होता तुम्ही घेतलेल्या पॉलिसीमधून ते कव्हरेज रिकवर व्हावं किंवा ती रक्कम फेडली जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी ही घेतलीच पाहिजे. एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण गाडीवरून जाताना हेल्मेट घालतो. आपल्याला माहीत असतं की आपण व्यवस्थित गाडी चालवतोय, काहीही होणार नाही. पण ॲक्सिडेंट इमर्जन्सीने होतात. काहीही जरी झालं तरी आपल्या डोक्याला मार लागू नये म्हणून आपण हेल्मेट घालत असतो. पण जर एखाद्या दिवशी आपण हेल्मेट नाही घातलं आणि त्याच दिवशी अपघात झाला आणि डोक्याला दुखापत झाली तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते. इन्शुरन्सचे तसेच आहे. प्रीमियम भरावा लागतो, आपल्याला त्याचा फायदा आत्ता दिसत नाही, पण इमर्जन्सीच्या काळात आपल्याला असे अनेक फायदे हेल्थ पॉलिसीनुसार किंवा इन्शुरन्स पॉलिसीमधून आपल्याला बघायला मिळतात. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रीमियम नावाचं हेल्मेट जर तुम्ही घातलं तर कव्हरेज रक्कम तुमच्या डोक्याला होणारी दुखापत वाचवू शकते, कारण अपघात ही घटना कधीही होऊ शकते. पण आता तुम्ही म्हणाल की काही लोकांना छोट्यातला छोटा प्रीमियम पे करायला पण जमत नाही, त्या लोकांनी काय करायचं? तर त्या लोकांसाठीच ही सरकारी विमा योजना आम्ही तुमच्या समोर आणलेली आहे. काही सरकारी योजना आहेत ज्याच्यामध्ये खूप मिनिमम प्रीमियम आपल्याला भरावा लागतो आणि काही सरकारी योजना अशाही आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम भरावाच लागत नाही. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विमा याच्याबद्दल बोललो होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवन विमा याच्याबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. लास्ट व्हिडिओमध्ये जी योजना सांगितली होती त्या योजनेमध्ये कुठकुठले फीचर्स आहेत, काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील याचं डिस्कशन केलं होतं आणि सेम डिस्कशन आज आपण ही योजना बघतानाही करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत इलिजिबल क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर प्रीमियम किती आहे, कव्हरेज अमाऊंट किती आहे, प्रीमियम ड्यू डेट किती आहे आणि फीचर्स काय काय आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, अपघात, चोरी, पीक
इत्यादीपैकी कुठला विमा आपल्याला या योजनेत कव्हर होतो हे माहीत असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एलिजिबिलिटी. प्रत्येक योजना ही वय आणि उत्पन्न यावर आधारित असते. त्यामुळे आपण पर्टिक्युलर योजनेसाठी पात्र आहोत की नाहीत हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला वाटेल की मी या पर्टिक्युलर योजनेसाठी पात्र नाहीये, पण तुमच्या माहितीतले काही जण या योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता प्रीमियम आणि कव्हरेज याच्याबद्दल तुम्हाला माहिती झालंच असेल. आपण लहान रक्कमचा प्रीमियम भरतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला मोठी रक्कम आपल्या समोर येते. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रीमियम ड्यू डेट. जर तुम्ही प्रीमियम वेळेत भरत असाल तर तुम्हाला कव्हरेजची रक्कम व्यवस्थितपणे मिळून जाईल. पण एखादा प्रीमियम ड्यू डेटच्या नंतर भरला किंवा तुम्ही मिस केला तर तुम्हाला कव्हरेजची रक्कम मिळणार नाही. होय, सगळ्या योजनेचं स्वरूप असंच असतं. सगळ्यात शेवटचा पार्ट येतो ते म्हणजे फीचर्स समजावून घेणं. प्रत्येक योजनेची आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्ये काय आहेत हे माहीत करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, तर यासह आपण कुठले कुठले फीचर्स आहेत, एलिजिबिलिटी काय आहे, प्रीमियम काय आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर डिटेलमध्ये आता हा जीवन विमा काय आहे हे बघूया. हे वेट, तुम्ही विचार करत असाल की जीवन विमा? होय मित्रांनो, जीवन विमा हा सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कसं आहे बघा, आत्ता आपण कुठेतरी जॉब करतोय किंवा आपला एक चांगला बिझनेस आहे, आपली चांगली कमाई चालू आहे, ज्याच्यामुळे आपलं कुटुंब व्यवस्थितपणे जगतंय. पण समजा अनफॉर्च्युनेटली तुमच्याबरोबर काय झालं आणि तुमची कमाई थांबली तर तुमच्या कुटुंबानं काय करायचं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतच असेल. आणि तेव्हाच आपल्या समोर येतो लाईफ इन्शुरन्स. समजा आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे आणि त्याचा प्रीमियम आपण व्यवस्थितपणे भरतोय आणि अनएक्सपेक्टेडली आपल्याला काहीतरी झालं आणि आपला मृत्यू झाला, तर आपण ज्यांना नॉमिनी केलेलं आहे त्या नॉमिनीला व्यवस्थितपणे सगळी कव्हरेजची रक्कम मिळावी हे जर पाहिजे असेल तर तो प्रीमियम चुकवता कामा नये. आता समजा तुम्हाला 2 मुलं आहेत आणि तुम्ही त्यांना नॉमिनी बनवलंय आणि तुमच्या नंतर ती रक्कम त्या दोघांना अर्धी अर्धी जावी असं तुम्हाला वाटत असेल, तर मित्रांनो, तुमच्या मुलांना एक मोठी रक्कम मिळावी आणि त्यांचं आयुष्य व्यवस्थितपणे जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मोठा प्रीमियम भरावा लागेल, तरच तुम्हाला कव्हरेजची अमाऊंट चांगली मिळेल. बहुतेक ज्या विमा कंपन्या असतात त्या आपण प्रीमियम कितीही मोठा भरला तरी कव्हरेजची अमाऊंट आपल्याला तेवढी मोठी देत नाहीत. आणि म्हणूनच आपल्या समोर येते एक योजना, ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे गोष्ट जाणून घेतली पाहिजे की आज ज्या डिटेल्स मी तुम्हाला सांगतोय त्या 27 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या आहेत. कारण योजनेमध्ये बदल हे होतच असतात, त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट अपडेट काय आहेत हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळेच जर हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघत असाल तर तुमच्या विमा एजंटला या योजनेमध्ये लेटेस्ट अपडेट काय आहेत ते विचारायला विसरू नका. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, साहजिकच आहे, नावातच आपल्याला कळतं की जीवन विमा पॉलिसी आहे. आणि ही पॉलिसी व्यवस्थितपणे समजावून घेण्यासाठी आपण खंडोबा नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण घेऊया. मित्रांनो, आपण आत्ता एक्झाम्पल बघणार आहोत ते खंडोबा नावाच्या व्यक्तीचं. तो बीड जिल्ह्यात राहतो आणि हातगाडी ओढण्याचे काम करतो. त्याचं वय 37 वर्ष आहे. एवढं छोटं काम करणारा माणूसही या योजनेसाठी पात्र होऊ शकतो. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. खंडोबाचे पोस्ट ऑफिसमध्ये आणि बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेले आहे. फक्त एक अट आहे, तुम्ही जेव्हा बँक अकाउंट किंवा पोस्ट ऑफिस अकाउंट ओपन करता त्यावेळेला ऑटो डेबिट ॲक्टिवेट आहे का नाही हे बघून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा प्रश्न येतो की वय मर्यादा काय आहे. तर वय वर्ष 18 ते 50 या वयोगटातील कुणीही लोक या योजनेसाठी पात्र होऊ शकतात. आता खंडोबाने या योजनेत अप्लाय केलेला आहे आणि त्याला ते कव्हर मिळणार आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या मुलासाठी ही योजना घेतलेली आहे आणि त्याला 2 मुलं आहेत, लता आणि किशोर नावाची. त्या दोघांचं नाव त्याने नॉमिनी म्हणून दिलेलं आहे. समजा खंडोबाला काही झाले आणि तो मरण पावला तर 2 लाख रुपये हे त्याच्या मुलांना मिळतील. आपण इथे हे गृहीत धरत आहोत की 436 रुपयाचा प्रीमियम तो वार्षिकरित्या भरत आहे आणि हा प्रीमियम भरण्याचा जो दिवस आहे तो 31 मे, प्रत्येक वर्षाची 31 मे ही तारीख, त्याच्यापूर्वी त्यांना हा प्रीमियम भरला गेला पाहिजे. ही जी 436 रुपयाची जी अमाऊंट आहे ती 1 जून ते पुढचा 31 मे या 12 महिन्यासाठी कव्हर करते. आता खंडोबाचं जर एक्झाम्पल घेतलं तर तो मिडल इयरमध्ये पण कमी महिने शिल्लक राहिल्या असताना पण कमी प्रीमियममध्ये ही या योजनेचा लाभ घेऊ शकला असता. मी या व्हिडिओच्या शेवटी या गोष्टींचा पूर्ण डिटेल खुलासा करेन. आता ही गोष्ट झाली या वर्षीची.
पुढील वर्षी मात्र त्यानं 31 मेच्या अगोदर पूर्ण प्रीमियम भरला पाहिजे. परंतु इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ऑटो डेबिट चालू असल्यामुळे 31 मेच्या अगोदर पूर्ण प्रीमियमचे अमाऊंट त्याच्या अकाउंटला आहे का नाही याची खात्री करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट इथे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि खंडोबानेही ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. समजा त्यानं अकाउंट ओपन केलं आणि योजनेमध्ये सामील झाला आणि 30 दिवसाच्या आत त्याचा अपघात व्यतिरिक्त इतर काही कारणामुळे जर मृत्यू झाला तर त्याची मुले ह्या योजनेसाठी रक्कम क्लेम करू शकणार नाहीत. इथे आपण ज्या इन्शुरन्स कंपनीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे LIC आहे. ही पर्टिक्युलर योजना इतर विमा कंपन्याही लागू करू शकतात जोपर्यंत त्यांच्याकडे ही समान वैशिष्ट्ये आहेत तोपर्यंतच. आता ही वैशिष्ट्ये कुठली कुठली आहेत ती तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. एलिजिबल क्रायटेरिया काय आहे? 18 ते 50 वयोगट, बँक अकाउंट असलं पाहिजे आणि ऑटो डेबिट ऑन असलं पाहिजे. प्रीमियम किती आहे? 436 रुपये वर्षाला. कव्हरेज अमाऊंट किती आहे? 2 लाख रुपये. प्रीमियम ड्यू डेट 31 मे. आणि फीचर्स काय आहे सगळ्यात महत्त्वाचं? तुमचा जो प्रीमियम आहे तो ऑटो डेबिट झाला पाहिजे तुमच्या अकाउंटमधून. मित्रांनो, आता तुमच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न आला असेल की समजा खंडोबानं एखाद्या वर्षाचा प्रीमियम नाही भरला तर काय होईल? याचं उत्तर मी देतो. समजा खंडोबानं एखादा प्रीमियम चुकवला आणि पुढच्या वर्षी त्यानं तो प्रीमियम भरला तर तो एक नवीन सदस्य आहे असं समजलं जाईल. आणि वर्षाच्या मध्यामध्ये जे लोक अकाउंट ओपन करतात आणि ही योजना लागू करून घेतात तेव्हा जे नियम त्यांना असतात ते सगळे नियम खंडोबाला लागू होतील. आता ते नियम काय आहेत त्याच्यावरही नजर टाकूया. आता लता आणि किशोर ही खंडोबाची 2 मुलं आहेत, ती नॉमिनी आहेत, त्यांना कव्हरेजची रक्कम मिळणार आहे. पण समजा खंडोबाचा मृत्यू अपघाताव्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीने जॉईनिंग केल्याच्या 30 दिवसाच्या आतमध्ये झाला तर त्यांना ती रक्कम मिळणार नाही. याचा अर्थ असा होतो की पहिल्या 30 दिवसात जर अपघाती निधन झालं तरच ती कव्हरेजची रक्कम लता आणि किशोर यांना मिळेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खंडोबानं कुठल्या महिन्यामध्ये जॉईनिंग केलं आहे म्हणजे ही योजना लागू केली आहे त्याच्यावर त्याचा प्रीमियम डिसाईड होईल. जून, जुलै, ऑगस्टमध्ये जर सामील झाला असेल तर 436 रुपये पूर्णपणे त्याला भरावे लागतील. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जर त्यानं जॉईनिंग केलं असेल तर त्याला 342 रुपये प्रीमियम भरावा लागेल. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जर जो सामील झाला असेल तर त्याला 228 रुपये प्रीमियम भरावे लागेल. तसेच मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये जर त्याने योजना लागू केली असेल तर त्याला 114 रुपये एवढा प्रीमियम भरावा लागेल. आता या सगळ्याचा चार्ट तुमच्या समोर दिसत आहे, त्याप्रमाणे तुम्हाला प्रीमियम लागू होतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे 2 प्रश्न उरतात. सगळ्यात पहिलं या योजनेला अप्लाय कसं करायचं आणि दुसरा प्रश्न क्लेम कसा करायचा त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये आपण बोलूया. नंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर आला असेल की या सगळ्यासाठी भरपूर कागदपत्र असण्याची गरज आहे का? तर होय आणि नाही. पण या योजनेसाठी अर्ज करणं खूप सोपं आहे आणि या योजनेमध्ये जर तुम्हाला क्लेम करायचं आहे तरीही ते सोपं आहे. इथे फक्त तुमचे जे नॉमिनी आहेत त्यांना काही गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात पहिल्यांदा आपण अप्लाय कसं करायचं हे बघून घेऊ. या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या 2 पद्धती वापरू शकता. ऑनलाईन तुम्ही पर्टिक्युलर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन डॅशबोर्डमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्च करू शकता आणि तिथे अप्लाय करू शकता. तुम्हाला तुमच्या बँकेच्या डॅशबोर्डला गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडर ही योजना बघायला मिळेल. दुसरी पद्धत आहे ऑफलाईन पद्धत. तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज त्यांच्याकडून घेऊ शकता, तो अर्ज भरू शकता, सगळे डॉक्युमेंट जोडू शकता आणि तो बँकेत परत सबमिट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण या दोन्ही गोष्टी करताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे बँकेचे डिटेल्स, त्याच्यानंतर तुम्ही कुणाला नॉमिनी ॲड करणार आहे त्याचं नाव, तुमच्याजवळ ID प्रूफ असणं गरजेचं आहे. ID प्रूफमध्ये मनरेगा कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतंही एक कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेनं ही जी पर्टिक्युलर योजना आहे ती ऑटो डेबिटला टाकली आहे का हे कन्फर्म करून घ्या. प्रीमियम ज्या अकाउंटमधनं ऑटो डेबिट होतंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्याला काय सुनिश्चित करतं की समजा तुमच्याबरोबर दुर्दैवी कुठलीही घटना घडली आणि तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नॉमिनीला त्याच अकाउंटमध्ये कव्हरेजची रक्कम मिळणार आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला घेऊन जाते क्लेम कसा करायचा या मुद्द्यावर. सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे की तुमचे जे कोण नॉमिनी आहेत त्यांना सांगायचं आहे की मी या योजनेत प्रीमियम भरतोय आणि तोही वेळेवर.
दुसरं म्हणजे तुमचे जे नॉमिनी आहेत त्यांच्याकडे पर्टिक्युलर तुमच्या बँक अकाउंटचे सगळे डिटेल्स असले पाहिजेत. सगळे महत्त्वाचे कागदपत्र आणि अंतिम मुदत काय आहे याची माहिती त्यांना असली पाहिजे. तुमच्या नॉमिनींना तुमच्या मृत्यूच्या 30 दिवसाच्या आतमध्ये क्लेम कम डिस्चार्ज नावाचा महत्त्वाचा फॉर्म सबमिट करण्याची गरज आहे. मृत्यूच्या वेळेची काही कागदपत्र त्यांना सोबत घेणंही गरजेचं आहे. आता या सगळ्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र कुठली? तर ओरिजिनल डेथ सर्टिफिकेट, हॉस्पिटल डिस्चार्ज समरी, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्याच्याकडून इश्यू केलेलं सर्टिफिकेट, जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी यांनी जारी केलेलं एक प्रमाणपत्र. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर समजा इन्शुररची डेथ ॲक्सिडेंटल झाली आहे तर 30 दिवसाच्या आतमध्ये खालील कागदपत्रे तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे FIRची कॉपी, दुसरं म्हणजे पंचनाम्याची कॉपी, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मेडिकल ऑफिसरचं सर्टिफिकेट जो सिव्हिल सर्जन आहे. जर समजा साप चावल्यामुळे, झाडावरून पडल्यामुळे अशा काही घटनांमुळे मृत्यू जर झाला असेल किंवा अपघाती मृत्यू झाला असेल तर मृताविषयीची पूर्ण तपशील त्या रुग्णालयातनं घेऊन तुम्हाला तो सादर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नॉमिनीचे जे काही ID कार्ड असतील ते द्यायचे आहेत. त्या ID कार्डमध्ये मनरेगा कार्ड चालू शकतं, आधार कार्ड चालू शकतं, पॅन कार्ड चालू शकतं. शिवाय EIPC कार्ड असेल तरीही ते चालू शकतं. त्यानंतरचा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे बँक पासबुकची पहिली 2 पानाची झेरॉक्स किंवा रद्द केलेला म्हणजे कॅन्सल केलेला एक चेक. आधार कार्ड आणि पॅन कार्ड जरी इथे ऑप्शनल असला तरी तो तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. या लिंकवर गेल्यानंतर नॉमिनी जर अल्पवयीन असेल किंवा नॉमिनीच हयात नसेल तर काय करावे लागेल याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. जर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर इन्शुरन्स कंपनी 7 दिवसाच्या आत पुढची प्रक्रिया करते आणि रक्कम तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करते. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत सगळी डिटेल माहिती बघितली आहे या पर्टिक्युलर योजनेची. ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे ती सगळी गोष्ट आपण इथे डिस्कस केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक जीवन विमा पॉलिसीबद्दल डिस्कस करणार आहोत ज्याच्यामध्ये अपंगत्व पण कव्हर होतं. मित्रांनो, अशा बऱ्याच योजना आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर डिस्कस करू इच्छितो. तुम्हाला अशापैकी कुठल्या योजनांबद्दल माहिती पाहिजे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोक अशा योजनांचा लाभ घेऊ शकतील. आणि अशाच योजनांबद्दल आणि पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केटबद्दल माहिती करून घेण्यासाठी ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.